समोसा, रगडा, पाणीपुरी, चाटचा कुठलाही प्रकार खायचा म्हटला की त्यात लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे चटणी. आणि ह्या चटण्या जर घरात तयार असतील आधीपासूनच, तर आपण आपल्याला पाहिजे तेव्हा कुठलाही चाटचा प्रकार बनवून झटपट खाऊ शकतो. चला तर मग आज आपण अशाच ह्या दोन्ही चटण्यांची रेसिपी बघूया. चिंचगुळाची चटणी अगदी वर्षभर टिकेल फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा. तर ह्या चटण्या बनवताना कुठली काळजी घ्यायची यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चिंचगुळाची चटणी आणि पुदिन्याची चटणी आपण आज बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण चिंचेची चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम चिंच घेतलेली आहे. ती चिंच मी एका पातेल्यात घेऊन त्यात पाणी टाकून 1.5-2 तासासाठी भिजत घालणार आहे. तुमच्या कडे जर वेळ नसेल तर तुम्ही यात गरम पाणी घाला. गरम पाणी टाकल्यावर अगदी 15-20 मिनटातच चिंच छान भिजते. तर हे बघा, मी त्यात पाणी टाकते आणि असंच मी 1.5 ते 2 तासापर्यंत ही चिंच राहू देणार आहे. तर 2 तास झालेले आहेत. चिंच आता छान भिजलेली आहे. आता मी अशी हाताने कुस्करून त्याचा गर सगळा मोकळा करून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने चांगली कुस्करून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा चिंचेमध्ये चिंचोक्या राहून जातात किंवा मग त्याची टरफलं राहून जातात. चिंचेला आतून जे दोरे असतात ते राहून जातात. अशा पद्धतीने कुस्करून घेतलं की ते सगळं मोकळं होतं. तर मी चांगली कुस्करून घेते, त्याचा गर सगळा मोकळा करून घेते. तर आता मी इथे ज्या कढईमध्ये मी चिंचेची चटणी शिजवणार आहे तीच कढई घेतली आहे. त्याच्यावर मी चाळण ठेवते आहे. तो गर आपल्याला या चाळणीमध्ये काढून छान गाळून घ्यायचा आहे. त्यामुळे चिंचेमध्ये असणारी सालपटं, टरफलं, त्यात असणारे दोरे, फोतरी सगळे वरती गाळणीत राहून जातील. चोथा सगळा वरती राहून जाईल आणि छान स्मूथ अशी पेस्ट आपल्याला खाली मिळेल. म्हणजे मग चटणी पण अशी छान क्रीमी आणि स्मूथ तयार होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला चांगला सगळा गर व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता गर आपला आता गाळून तयार झालेला आहे. अगदी स्मूथ आणि क्रीमी अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता ही कढई आपण अशीच गॅसवर ठेवायची आहे. तर इथे मी 100 ग्रॅम चिंच घेतली होती. तर 100 ग्रॅम चिंचेसाठी मी 400 ग्रॅम गूळ घेणार आहे. कारण चिंच खूपच आंबट असते आणि चाटमध्ये आंबट गोड चटणी जरी आवडत असली तरी खूप आंबट चटणी खाल्ल्या जात नाही. ती जरा गोडसरच बरी वाटते. तर 100 ग्रॅम चिंचेसाठी 400 ग्रॅम गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही जर बनवाल तर हेच प्रमाण घ्या, अगदी परफेक्ट चटणी तयार होईल. तर मी आता तो गूळ यात टाकून घेतला आहे. गूळ खूप कडक नाही आहे म्हणून मी खडे होते तसाच टाकून दिला, कारण तो लगेच वितळतो. मऊ गूळ आहे म्हणून. आता मी यात टाकले आहे 2 चमचे मिरपूड, 1.5 चमचा लाल मिरची पावडर. ही घरी बनवलेलीच मिरची पावडर आहे. त्यानंतर मी यात टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ. आणि मीठ जरा कमीच टाकायचं, कारण आपल्याला यात काळं मीठ पण टाकायचं आहे. म्हणून मी यात टाकलं आता 1 चमचा काळं मीठ आणि 1 चमचा आपलं नेहमीचं खाण्याचं मीठ. या दोघांचा बॅलन्स करूनच आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर काळं मीठ टाकल्यामुळे चव खूप छान येते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यात सुंठ पावडर पण टाकू शकता. बरेच जण टाकतात, पण मी नाही टाकली. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला चटणी फ्रीजमध्ये स्टोअर करायची असेल तर तुम्ही ह्या स्टेजला आता गॅस बंद केला तरी चालेल. ही कन्सिस्टन्सी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. गार झाली की काचेच्या बरणीत भरून आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण जर तुम्हाला फ्रीजच्या बाहेर ठेवायची असेल तर मग अजून 2 मिनटं उकळून तुम्हाला इतकी थिक चटणी बनवायची आहे. एवढी घट्ट झाली म्हणजे त्यातला पाण्याचा अंश सगळा निघून गेलेला असतो
चटणी छान घट्ट झालेली असते आणि ज्याप्रमाणे आपलं लोणचं, गुळ आंबा अगदी फ्रीजच्या मध्ये न ठेवता सुद्धा व्यवस्थित राहतं, तशीच ही चटणी पण फ्रीजमध्ये न ठेवता व्यवस्थित हवाबंद डब्यात भरून ठेवली बरणीत काचेच्या की छान राहते. अगदी वर्षभर म्हटलं तरी ही चटणी अशीच्या अशी राहते. फक्त जेव्हा आपल्याला चाट बनवायचा असेल किंवा समोस्यांबरोबर खायचे असेल तेव्हा 2 चमचे चटणी घ्यायची, त्यात पाणी मिसळायचं आणि चटणी खायची. तर माझी आता चटणी तयार झालेली आहे, ती मी आता बरणीत काढून घेते. तर तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी आणि स्मूथ अशी चटणी तयार झालेली आहे. टेक्स्चर पण किती छान आलेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हीही ही चटणी बनवून बघा. फ्रीजच्या बाहेर जरी वर्षभर ठेवली तरीही या चटणीला काही होत नाही. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या टिप्स फॉलो करा, रेसिपी फॉलो करा. तुमची ही चटणी अगदी परफेक्ट तयार होईल. तर आता चिंचेची चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपण हिरवी चटणी करूया. तर इथे मी मिक्सर जारमध्ये अर्धी गड्डी पुदिन्याची पानं घेतलेली आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे 1 मूठ भरून कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या, त्यानंतर इथे मी भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहेत. तर 1 मूठ भरून भाजक्या डाळ्या मी त्यात टाकून घेणार आहे. त्यानंतर मी टाकणार आहे त्यात चवीप्रमाणे मीठ आणि यात अर्धा चमचा मी काळं मीठ पण टाकलेलं आहे. त्यानंतर इथे मी 1 लिंबू घेतलेला आहे. तर लिंबू मी त्यात पिळून घेते. लिंबू टाकल्यामुळे चटणी काळी पडत नाही, कारण पुदिन्याची चटणी बऱ्याच वेळा काळी पडते, म्हणून मी त्यात लिंबू पिळून घेतला आहे. तर लिंबू पिळल्यामुळे चटणी काळी पडत नाही. तर लिंबू नक्की पिळायचं, त्यामुळे चव पण खूप छान येते. तर हे सगळं साहित्य टाकल्यानंतर ह्याची मिक्सरला छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. तर हे बघा, तुम्ही बघू शकता अशी छान स्मूथ पेस्ट आपण तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जितपत चटणी पातळ करायची आहे तितपत आपण पाणी टाकायचं आणि चटणी पुन्हा मिक्सरला थोडीशी फिरवून घ्यायची. तर आपली चटणी आता तयार झालेली आहे. मी ती आता जारमध्ये भरून घेते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ टेक्स्चर असं चटणीचं तयार झालेलं आहे. तर दोघंही चटण्या आपल्या आता तयार झालेल्या आहेत. पुदिन्याची हिरवी चटणी पण आणि चिंचेची चटणी पण. पुदिन्याची चटणी जास्त दिवस ठेवू नाही शकत. जास्तीत जास्त 8 दिवस ही फ्रीजमध्ये ठेवली तर आरामात राहते. जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असेल तर मग डीप फ्रीझरमध्ये आईस क्यूबचा जो ट्रे असतो त्यात टाकून तुम्ही त्याचं क्यूब बनवून आणि फ्रीझरमध्ये डीप फ्रीज करू शकता. मग जेव्हा वाटेल तेव्हा खायच्या 2-3 तास आधी त्या क्यूब काढायच्या आणि मग त्याची चटणी तयार करून ती तुम्ही वापरू शकता. पण शक्यतोवर पुदिन्याची चटणी ताजीच तयार करायची, कारण ताजी चटणीची चव छान लागते. चिंचेची चटणी तुम्ही वर्षभर जरी ठेवली तरी तिची चव जशीच्या तशी राहते, म्हणून ती चटणी वाटलंच तर तुम्ही वर्षभर करून ठेवा, वर्षभरासाठी करून ठेवा. तर आपल्या चटण्या आता दोन्ही तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही अशाच पद्धतीने दोन्ही चटण्या बनवून ठेवा आणि जेव्हा वाटेल तेव्हा चाट खाण्याचा आनंद घ्या. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.